हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 11 आणि आज सर्वजण घरात आहेत. सुट्टी आहे म्हटलं तर दुपारच्या जेवणाची तयारी करावीच लागते. सुट्टी नसेल तर दुपारला जेवणाला कोण नसतं, मी एकटीच असते. तर आज दुपारच्या जेवणाची मी इथे तयारी करते आहे. आणि चला तर मग आज मी इथे बनवते आहे मशरूम बिर्याणी. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर 2 कप मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो मस्तपैकी पाण्यात मी ते 15 मिनटं भिजत ठेवला आहे, जेणेकरून तांदूळ जो आहे तो मस्तचा शिजून निघेल. त्यानंतर मी इथे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतली आहे. कांदे लांब लांब चिरलेत, टोमॅटो चौकोनी आकाराचे बारीक बारीक चिरलेत आणि मिरच्या चिरून घेतलेत 4. त्यानंतर पुदिना घेतला आहे चिरून आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. आता मी ते एका साईडला पाणी उकळत ठेवले होते. त्या पाण्यात मी ते खडे मसाले टाकलेत, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मी इथे वेलदोडे घालायला विसरले होते. 2 वेलदोडे आपल्याला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर तेल आणि मीठ टाकायचं आणि पाण्याला पूर्णपणे उकळी द्यायची. त्यानंतर भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकून मस्त असा शिजवून घ्यायचा. तर पूर्ण शिजवायचा नाही, 80 किंवा 90% हा भात आपल्याला इथे शिजवायचा आहे. जेव्हा आपण वाफ देतो तो पूर्णपणे शिजून निघेल. तर तांदूळ भात मी इथे चांगला गाळून घेतला आहे. तर पूर्ण भात आपल्याला नितळून घ्यायचा आहे, पाणी पूर्ण त्यातलं काढून घ्यायचं. आता भात नितळतो आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करूयात. तर मी इथे एका वाटीमध्ये दही घेतलं आहे, हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडासा मी इथे बिर्याणी मसाला घेतला आहे आणि पूर्ण त्याची आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे. आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हटल्यावर आपल्याला मशरूम बिर्याणी म्हटलं तर मी इथे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेत. पूर्ण पॅकेट मी ते मशरूमचं घेतलं आहे. चांगलं धुवून पुसून 1-2 भाग करून मी इथे ते कट करून घेतलेत अशा पद्धतीने. तर त्यामधली माती आपल्याला चांगली पुसून घ्यायची आहे. तर पूर्ण मशरूम मी अशाच पद्धतीने ते कट केलेत आणि बाउलमध्ये काढून घेतलेत. आता आपण फोडणी देऊयात. तर फोडणी देण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये पहिली कांदा टाकला आहे. त्यानंतर कांदा चांगला भाजून घ्यायचा, लालसर रंग येईस्तोपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, आलं लसूण पेस्ट टाकायचं, 2 टोमॅटो मी इथे बारीक बारीक चिरून घेतले. त्यानंतर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित फोडणी चांगली भाजून घ्यायची. फोडणी भाजून झाल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती मसाल्याची ती यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 मिनटं हाय फ्लेमवरती परतायचं, जेणेकरून मसाले जे आहेत ते चांगले शिजले जातील. त्यानंतर मी इथे जी मशरूम कट केली होती ती घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना टाकून थोडंसं पाणी टाकून 5 मिनटं साधारणतः मी हे मशरूम इथे शिजवून घेतले. तर मशरूम पूर्ण शिजून झाल्यानंतर एकदम आपल्याला ड्राय ठेवायचं नाही, जेणेकरून खाली लागू शकतं. आता पूर्ण मशरूम इथे व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. आता आपण यावरती टाकूया जो शिजवलेला भात आहे तो आपल्याला मस्तपैकी यावरती पसरवून घ्यायचा आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि त्यानंतर त्यावरती चिरलेली कोथिंबीर, पुदिना, जर तुमच्याकडे तळलेला कांदा असेल तोही तुम्ही यावरती टाकू शकताय आणि थोडंसं आपल्याला यावरती टाकायचं आहे तूप. तर भांडं मी इथे जाड घेतलं होतं आधीच, जेणेकरून खाली तळायला लागणार नाही. भांडं पातळ असेल तर तुम्ही तवाही ठेवू शकताय. तर मस्त अशी बिर्याणी मी इथे 10 मिनटं दम देऊन घेतला आहे. तुम्ही या बिर्याणीचं टेक्स्चर बघू शकताय. भात एकदम मोकळा मोकळा झाला आहे आणि खाली मस्त असा ओलसरपणा. तर परफेक्ट अशी ही मशरूम बिर्याणी इथे तयार आहे. टेस्टीला 1 नंबर लागते. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्याच अशाच नवनवीन कुकिंग व्लॉगमध्ये. बाय बाय.